नांदुरामधील ताजनगरमध्ये नालीच्या कामाच्या दिरंगाईमुळे स्थानिक नागरिकांचे जीवन धोक्यात। नगरपरिषद अंतर्गत होत असलेल्या नालीचे बांधकाम ठेकेदार यांच्या लापरवाहीमुळे लोकांचे जीवन धोक्यात आलेलं दिसत आहे। सविस्तर असे आहे की ताजनगर मधील नालीचे बांधकाम चालू आहे। गेल्या कित्येक दिवसापासून ठेकेदारांनी नाली खोदून ठेवली आहे, परंतु त्या रस्त्याने शाळेचे मुले मुली हे ये जा करत आहेत व महिला सुद्धा त्या रस्त्याने येणे जाणे करत आहे। त्या रस्त्यांनी रात्रीच्या वेळेस नालीचा खड्डा सुद्धा हा लोकांना दिसत नाही व ताजनगर गेट जवळ लाईट सुद्धा बंद आहेत आणि मोठ्या संख्येने हा रस्ता रहदारीचा आहे। त्यामुळे नालीचे खोदकाम करून ठेवल्यामुळे नेहमी येणाऱ्या स्थानिक लोकांना खूप त्रास होत आहे व रात्रीच्या वेळेस ही नाली दिसत नाही, त्यामुळे लोकांचे जीवन धोक्यात आहे। संबंधित ठेकेदारांनी या नालीजवळ कोणत्याही प्रकारचं डिव्हायडर किंवा स्टॉप लिव्हर किंवा बोट सुद्धा लावलेले नाही, त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस बरेच असे लोक त्या खड्ड्यांमध्ये पडण्याची शक्यता आहे। याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष दिसून येत आहे। असे जर चालू राहिले तर स्थानिक नागरिकांच्या जीवास हानी झाली तर याचा जिम्मेदार कोण राहणार असा प्रश्न या जनतेसमोर पडला आहे। राज्य प्रतिनिधी रतन डोंगरदिवे, नांदुरा। हमारा ये कहना है कि जब तक दो चार इसमें गिरते पड़ते नहीं, हाथ पैर टूटते नहीं, जब तक बनाओ मत। ऐसा क्यों? अभी तो ये 8 दिन से पड़ा हुआ ही है ऐसा। ऐसे ही पड़ा हुआ है। हाँ, ये नगर पालिका किसका ठेका है, ये कुछ पता? मुख्तार सेठ के लड़के अफजल। अफजल सेठ का। हाँ। ये देखो यहाँ पे जो ठेकेदार का नाम लिया गया है अफजल, इनका यहाँ पे कोई डिवाइडर भी नहीं रखा हुआ है ना कोई कुछ। अभी कोई लेडीज या कोई बच्चा इसके अंदर गिर जाए, किसी का हाथ फ्रैक्चर जाए, किसी की मौत हो जाए, इसका जिम्मेदार रहेगा कौन? ये देखो पालिका में सीओ साहब भी नहीं रह रहे ना, के जा रहे हैं स्कूल के बच्चों को तकलीफ हो रही है, लेडीज को तकलीफ हो रही है। तो यहाँ पे अभी तक कोई लोग गिर गए क्या? ये आज गिरी आज एक लेडीज गिर गई।